आज आपण मऊसूत आणि तोंडात जाताच विरघळणारी अशी आंबावडीची रेसिपी पाहणार आहोत। उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अशी आंबावडी तर झालीच पाहिजे। भरपूर अशा सिक्रेट टिप्ससोबत मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आंबावडी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो बदामी आंबे घेतले। तुम्ही कोणत्याही प्रकारचे इथे आंबे घेऊ शकता, पण छान असे पिकलेलेच आंबे आपल्याला इथे घ्यायचे आहेत। तर आता हे जे आंबे आहेत मी स्वच्छ धुवून एका सुती कॉटन कपड्याने पुसून घेतलेत, म्हणजे छान असे ते स्वच्छ होतील। तर आता सगळ्यात आधी आपण याचा देठ काढून घ्यायचा आणि हे आंबे आपल्याला कट करून यामधला जो काही गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे आंबे कट करून घ्यायचे आहेत आणि चमच्याने याचा गर काढून घ्यायचा, म्हणजे अगदी सोपं जातं, अजिबात हात देखील खराब होत नाही आणि अगदी सगळा यामधला गर निघतो। तर याआधी मी तुम्हाला आमरस बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि आमरस काळा पडू नये म्हणून यासाठी काही सिक्रेट टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। तर आमरस जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर आता इथे मी सगळा गर यामधला काढून घेतलेला आहे। तर आता हा जो आपल्याला आंब्याचा गर आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि आता याची आपल्याला मस्त बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण आमरस बनवतो अगदी सेम तसंच। तर इथे मी आंबा चांगला मस्त असा बारीक करून घेतलेला आहे, छान पेस्ट तयार झाले, तुम्ही बघू शकता। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा। तर आता एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तूप तुम्ही कमी जास्त देखील इथे करू शकता। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये लगेच आपण तयार करून घेतलेला आमरस घालायचा आहे। सुरुवातीला आपण हे जे मिश्रण आहे ते गरम होईपर्यंत गॅस अगदी मोठाच ठेवायचा, म्हणजे लगेच पटपट हे गरम होतं आणि नंतर गॅस अगदी लो टू मिडियम ठेवूनच आपल्याला हा जो आमरस आहे तो अगदी घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर इथे बघा हा जो आमरस आहे गरम झालेला आहे। आता गॅस मी अगदी मंदच ठेवते। तर हे जे मिश्रण आहे ते सुरुवातीला पातळ असतं, त्यामुळे शिजताना अगदी अंगावरती याचे शिंतोडे देखील येऊ शकतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने हे झाकण धरते। तर इथे 10 मिनटं झालेले आहेत। हे जे मिश्रण आहे तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा थोडंसं दाटसर झालेलं आहे, छान कन्सिस्टन्सी येऊ लागले। तर आता हे आपण अजून थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया। तर इथे एकूण 20 ते 22 मिनटं झालेले आहेत। हे जे मिश्रण आहे छान दाटसर झालेलं आहे, तुम्ही आता याची कन्सिस्टन्सी बघू शकता, पहिल्यापेक्षा दाटसर आहे। तर आता यामध्ये आपण घालणार आहोत खवा। तर इथे मी 1 वाटी खवा घेतलेला आहे, वजनी प्रमाण 300 ग्राम इतका हा खवा आहे। तर इथे तुम्ही खव्याऐवजी अर्धी वाटी मिल्क पावडर जरी घातली तरी देखील चालेल, अगदी सेम अशीच टेस्ट येणार आहे। तर आता हा जो खवा आहे तो आपण या आंब्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आणखीन एक 5 ते 7 मिनटं आपण हे खव्यासोबत शिजवून घेऊया। तर ही जी आंबावडी आहे ती बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण चवीला मात्र अप्रतिम लागते। तुम्ही जर या पद्धतीने ही आंबावडी बनवली तर प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने ही आंबावडी तुम्ही नक्की बनवाल। तर इथे खवा घातल्यानंतर मी एक 5 ते 7 मिनटं शिजवून घेतलं आहे। तर एकूण आपल्याला 25 ते 30 मिनटं लागतात हे मिश्रण जे आहे ते शिजवण्यासाठी। तर आता गॅस बंद करायचा आणि यासाठी लागणार आता आपण पाक तयार करून घेऊया। तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 1 वाटी वजनी प्रमाण 300 ग्रॅम इतकी ही साखर आहे ती घालायची। तर आता यामध्ये आपल्याला याच वाटीने पाव वाटी इतकं पाणी घालायचं आहे। साखर बुडेल इतकंच पाणी इथे घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं। सुरुवातीला गॅस मोठा करून याला एक चांगली उकळी काढून घेऊया। तर इथे बघा पाकाला चांगली उकळी आलेली आहे। आता गॅस अगदी मंद ठेवून हा जो पाक आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला 1.5 तारी पाक लागणार आहे। पाकाला उकळी आल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनटंच हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा पाक आपण चेक करूया। तर हा जो पाक आहे तो आपण हलकासा थंड करून बोटावरती घ्यायचा
आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी तार तयार झाले, अजिबात तुटत नाही। तर इथे आपला हा आंबावडीसाठी पाक तयार झालेला आहे। आता गॅस आपण बंद करायचा लगेच। त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा इतके आपण वेलची पूड घालूया, यामुळे छान टेस्ट येते आंबावडीला। त्याचबरोबर इथे मी पाव चमचा ऑरेंज फूड कलर घालते। कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर आता हे आपण मिक्स करून घेऊ। तर आता लगेचच आपण जे आंब्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं ते घालणार आहोत आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर ही प्रोसेस आहे ती थोडीशी फास्ट करायची, म्हणजे आपली जी आंबावडी आहे ती छान अशी सेट होते। तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे लगेच आपण एका ताटामध्ये सेट होण्यासाठी काढून घेऊया। तर इकडे मी एका ताटाला आधीच थोडंसं तूप लावून ठेवलेलं आणि आता लगेच आपण यावरती हे आंब्याचं मिश्रण घालणार आहोत। तर आता हे आपण व्यवस्थित ताटामध्ये सेट करून घेणार आहोत। तर अगदी कन्सिस्टन्सी छान आले, रंग सुरेख आलेला आहे। तर अशा छोट्या छोट्या सिक्रेट टिप्ससोबत मी आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यामुळे तुम्ही देखील या पद्धतीने आंबावडी नक्की करून पहा। तर आता यावरती थोडंसं मी बदाम आणि पिस्त्याचे काप घालते, त्यामुळे दिसायला आपली आंबावडी खूपच सुंदर दिसेल। तर आता हे आपण एक 5 ते 6 तासांसाठी असं सेट होण्यासाठी ठेवून देऊया, किंवा तुम्ही थंड झालं की 1-2 तास फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी देखील चालेल। तर इथे 5 ते 6 तास झालेले आहेत। ही जी आपली आंबावडी आहे तो अगदी व्यवस्थित सेट झाली गेले। तर आता ही आपण कट करून घेऊया। तर इथे आपली उन्हाळा स्पेशल मस्त मऊ आणि तोंडात विरघळणारी आंबावडी तयार झालेली आहे। रंग अगदी सुरेख आला गेला आहे, बघता क्षणी खाण्याची इच्छा होते। तर या पद्धतीने तुम्ही देखील ही आंबावडी नक्की करून पहा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।